कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, मी यामिनी दळवी. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. लोकसभा अध्यक्षांपुढे पेपर फेकणाऱ्या काँग्रेसच्या 8 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रामधील काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश. प्रफुल्ल पटेलांची नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत स्वतंत्र बैठक. 5 ते 6 मिनिटं चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी चर्चा झाली नसल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह. पवार कुटुंबीय 3 दिवसांचा दुखवटा पाळतात आणि कामाला लागत असल्याचंही केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद. शासनाकडून अध्यादेश जारी. चंद्रपूरमधील काँग्रेसच्या दोन्ही गटाची विभागीय आयुक्तांकडे अद्यापही नोंदणीच नाही. नोंदणी न झाल्यास भाजपला फायदा होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल महापौरपदी विराजमान, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांनी पदभार स्वीकारला. नाशिक महापालिकेमध्ये भाजप शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच. भाजपची बैठक सुरू असताना शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज, तर कुबड्यांची गरज नाही, गिरीश महाजन यांचा इशारा. संभाजीनगरच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी एमआयएम उमेदवार देणार. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या सोबत जाण्याची तयारी. इम्तियाज जलील यांची माहिती. रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका. बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू, कोर्टानं सुनावलं. एमसीएच्या सदस्य नोंदणीवरती सुप्रीम कोर्टाचा तीव्र आक्षेप. मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजा याचा मुजोरपणा. मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ. गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीविषयी केलेल्या एका मोठ्या विधानाची, ज्यांचा आमच्या